नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे म्हणजेच बोर्डच्या वेबसाईटवरती 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा बोर्डाचा टाईम टेबल रिलीज करण्यात आलेला आहे. त्यामध्ये आपण जर बघितलो तर 20 फेब्रुवारीला पहिला पेपर असणार आहे. पहिला पेपर जो असणार आहे 20 फेब्रुवारीला मराठीचा, हा जो मराठीचा पेपर असणार आहे तो असणार आहे ज्यांचं सेमी इंग्लिश आहे किंवा जे मराठी मीडियममध्ये शिकत आहेत त्यांचा पहिला पेपर 20 तारखेला असणार आहे. हा मराठीचा पेपर मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांचा असणार आहे. त्याच्यानंतर 23 तारखेला जो पेपर असणार आहे सेकंड और थर्ड लँग्वेज म्हणजेच मराठी येणार आहे, जो 16 मराठीचा कोड असणार आहे म्हणजेच इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांचा जो पेपर असणार आहे तो 23 तारखेला असणार आहे आणि वेळ आहे 11 ते 2 म्हणजे आपल्याला 10पर्यंत सेंटरला पोहोचायचे आहे. म्हणजे 23 तारखेपासून इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांची एक्झाम ही सुरू होत आहे. त्यानंतर 25 तारखेला सेकंड और थर्ड लँग्वेजमध्ये उर्दू, गुजराती, संस्कृत अशा प्रकारचे लँग्वेजची स्टडी आहे. त्यानंतर महत्त्वाचा जो पेपर असणार आहे 27 तारखेला फर्स्ट लँग्वेज इंग्लिश आणि थर्ड लँग्वेज इंग्लिश. याचा अर्थ असा आहे की जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांचासुद्धा इंग्लिशचा पेपर 27 तारखेलाच असणार आहे आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांचा पेपरसुद्धा 27 तारखेला इंग्लिशचा पेपर राहणार आहे. सो मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना 20 तारखेला पहिला पेपर आहे आणि 27 तारखेला त्यांचा दुसरा पेपर आहे. म्हणजे जवळजवळ त्यांना 6 दिवसाचा गॅप इथं मिळणार आहे. तसंच इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना पहिला पेपर जो आहे तो 23 तारखेला आहे आणि जो दुसरा पेपर आहे तो आहे 27 तारखेला. म्हणजे विद्यार्थ्यांना 4 दिवसाचा इथे वेळ म्हणण्यापेक्षा 3, 24, 25, 26 हे 3 दिवसाचा वेळ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याच्यानंतर 4 तारखेला सेकंड और थर्ड लँग्वेज हिंदी म्हणजेच मराठी मीडियम असू द्या किंवा इंग्लिश मीडियम असू द्या दोघांचाही पेपर हिंदीचा हा 4 तारखेला असणार आहे. 4च्या नंतर महत्त्वाचा परत जो पेपर आहे मॅथमॅटिक्स 1 म्हणजेच अल्जेब्रा तो 6 तारखेला असणार आहे पेपर आणि त्याच्यानंतर 2 दिवसाच्या गॅपनंतर म्हणजे तिसऱ्या दिवशी 9 तारखेला जॉमेट्रीचा पेपर होणार आहे. त्याच्यानंतर 9च्या नंतर 11 तारखेला 1 दिवसाचा गॅप सोडून सायन्सचा पार्ट 1चा पेपर असेल. त्याच्यानंतर सायन्स 2 जे असणार आहे ते 13 तारखेला पेपर होणार आहे. टाईम असेल 11 ते 1 म्हणजे जे 3 लँग्वेजेस सोडले तर बाकी सगळ्यांचा जो टाईम आहे तो 11 ते 1 असा पेपर आहे. त्यानंतर 16 तारखेला सोशल सायन्स म्हणजेच इतिहासचा पेपर असणार आहे. इतिहास व राज्यशास्त्र म्हणजेच हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स 16 तारखेला आणि 18 तारखेला असणार आहे सोशल सायन्सचा पेपर 2 म्हणजेच भूगोलचा पेपर. म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांचे जवळपास 18 तारखेपर्यंत, जवळपास नाही तर 18 तारखेपर्यंत पेपर्स राहणार आहेत. 18 तारीख ही 18 तारखेला शेवटचा पेपर असणार आहे. धन्यवाद.